हॅलो नमस्कार सुजाता, कसे आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, काही महिने झाले व्हिडिओ बनवले नाही, त्यामुळे मी आज व्हिडिओ बनवणार आहे. आज मी दिवसभर काय करणार आहे सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहेच. शाळेला पण सुट्टी लागलेली आहे. डेली ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आता सध्या वाजलेत 11. आता मी जेवतोय आणि जाणार आहे माझ्या मित्राकडे. तर मित्रांनो, चला मी जातो. तर चला तुम्हाला मी माझा मित्र दाखवतो. तर हा माझा मित्र नैतिक, तो रील्स बघण्यात व्यस्त होता. तर मी तुम्हाला बाहेरचा क्लायमेट दाखवतो. तर मित्रांनो, दुपारी मी मित्राकडनं घरी आलो आणि खूप थकलेलो, त्यामुळं मी आराम केला आणि आता 5 वाजलेत. आता उठलोय. आईने काहीतरी खायला आणलंय, ते खाऊयात आणि ब्लॉगला कंटिन्यू करूयात. तर चला जाऊयात. मित्रांनो, आता वाजलेत 11, झोपायची वेळ झालेली आहे. आजचा दिवस तर संपला. आता उद्या पण आपण ब्लॉग बनवणार आहोत, कारण की आजचा ब्लॉग आपण जास्त काय बोलता नाही आपल्याला, त्यामुळे आता उद्याचा आणि आजचा ब्लॉग मिक्स करणार आहोत. उद्या सकाळी पहाटे आपण चालायला जाणार आहोत, तर ते पण आपण ब्लॉग बनवू. तर चला मित्रांनो, आता भेटूयात उद्या. गुड नाईट. नमस्कार मित्रांनो, आज आहे शुक्रवार. आज सकाळी नेहमीप्रमाणे पहाटे 5 वाजता आम्ही चालायला गेलो, मी आणि माझा मित्र नैतिक. आणि आल्यावर मी आंघोळ दिली आणि ब्लॉग बनवायला सुरू केलं. काल मी म्हणालेलो की तुम्हाला मी ब्लॉग बनवणार होतो सकाळी, तर तिथे काय दाखवण्यासारखं पण नव्हतं आणि जास्त टाईम पण नाही मिळाला. एक्सरसाइजला जास्त वेळ गेली, म्हणून मी जास्त काय बोललो नाही, म्हणून मी ब्लॉग बनवला नाही. आणि आता मी ब्लॉग बनवायला सुरुवात करतोय. तर चला, आज काय काय करणार आहे मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. आणि काल जास्त काही व्हिडिओ बनवले नाही, त्यामुळे मी कालचा दिवस आणि आजचा दिवस एकच ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि चला. तर क्लायमेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, दिवसभर पाऊस तर पडत होता आणि घरात बसून कंटाळाही आला होता, त्यामुळे मी आणि माझा मित्र नैतिक दोघेही व्हेज सूप पिण्यासाठी व्हेज चायनीज शॉपवर गेलो आणि वातावरणाचाही लाभ घेता आला. तर मित्रांनो, काल मी ब्लॉगला एंड करायला विसरलो. काल मी म्हणालेलो की दिवसभर मी ब्लॉग बनवणार आहे, पण मोबाईलचा इश्यू आल्यामुळे मी ब्लॉगला कंटिन्यू करू शकलो नाही, त्यामुळे मला माफ करा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.